प्रत्येकानं परमेश्वराला धन्यवाद द्या आजच्या दिवसासाठी. तो परमेश्वर आपल्या सर्वांच्यासाठी उठलेला आहे. आपला परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे. या जगामध्ये आपल्या प्रभूसारखा कोणीच नाही प्रिय, की ज्यानं मरणावरती विजय मिळवला आणि आज तो आपल्या सर्वांच्यासाठी त्या स्वर्गामध्ये सर्वांच्यासाठी तो जागा तयार करत आहे. तो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नेण्यासाठी येणार आहे. तो येशू उठलेला आहे प्रिय. पण पुन्हा एकदा त्या देवाला धन्यवाद देऊया. त्याच्या प्रेमासाठी, त्याच्या दयेसाठी, त्याच्या कृपेसाठी आपण परमेश्वराला स्तुती करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रभुदेवा, तू स्तुती करतो आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, आम्हा सर्वांना तू एकत्र केलं त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्तुती करतो. प्रभुदेवा, जे येण्याच्या मार्गावरती आहेत त्या सर्वांचे मार्ग मोकळे कर. पवित्र आत्मा तू प्रत्येकाला सहाय्याने मदत कर आणि परमेश्वराची होणारी भक्ती आराधना तू आशीर्वादित कर. पवित्र आत्मा तू आम्हा प्रत्येकाचा ताबा घे. आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोल आणि परमेश्वरा आज तू आमची भेट घे. परमेश्वरा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो. परमेश्वरा आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे. नांदेडमध्ये होणारे सर्व भक्ती आराधना आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक ठिकाणी परमेश्वरा तुझ्या उपस्थितीचा अनुभव तू प्रत्येकाला दे आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे तुझं गौरव, प्रत्येक चर्चद्वारे परमेश्वरा फक्त तुझं आणि तुझंच गौरव होते. धन्यवाद देतो. आम्हा सर्वांना एकत्र केलं त्याबद्दल आभार मानतो. होणार स्तुती आराधना परमेश्वरा, येणारं वचन सर्व काही परमेश्वरा आम्ही तुमच्या मानात देत आहे. पवित्र आत्मा तो आम्हा प्रत्येकाला चालव आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव, तुझी स्तुती करून घे. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन. आपण उपासनाच एक गीत गाणार आहोत. उपासना संगीत मधलं 94 नंबरचं गीत आहे ते. येशूनं मरणावरती विजय मिळवला आणि त्यानं अद्भुत गोष्ट आपल्या सर्वांच्यासाठी केलेली आहे. म्हणून ते गीत गाऊया. जा सांगा मग बंधुजना आलो जिंकून या. Jana,
प्रातिगडे जगती जाना, विजयी मी तुमचा राजा. प्रातिगडे जगती जाना, विजयी मी तुमचा राजा. प्रभू उठला आहे. मोठ्याने आवाज येत नाही. प्रभू उठला आहे. प्रेज द लॉर्ड. आपण काही गीत गाऊया आनंदाची, मोठ्या आवाजामध्ये गीत गाऊया. ज्यांना येत नसेल तुमच्याकडे शीट आहे, सॉन्ग शीट, त्यामधून पाहून तुम्ही गीत गाऊ शकता. आणि टाळ्या सुद्धा वाजवूया आणि परमेश्वराला या वेळेमध्ये धन्यवाद. हा आजचा दिवस, हा आजचा दिवस, हे गीत गाऊया आणि प्रभूला धन्यवाद देऊ. आम्ही
धन्यवाद दिव्या। आणखीन एक आपण गीत गाणार आहोत आणि प्रभूला आपण धन्यवाद देणार आहोत. विजय हुआ यीशु मेरा विजय हुआ. Yes.
परमेश्वरा तू आराधनेस योग्य असा परमेश्वर आहेस. तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू असा परमेश्वर आहेस. तू आदी आणि अंत आहेस परमेश्वरा. या सर्व सृष्टीचा निर्माण करता तू देव आहेस. धन्यवाद देतो प्रभुदेवा, तू आमच्यावरती प्रेम केलं. प्रभुदेवा, तुला त्या क्रूसखांबावरती मारण्यात आलं. तुला प्रभुदेवा आणि त्यानंतर परमेश्वरा तू पुन्हा पुनरुत्थित झालास. परमेश्वरा तू मरणावरती विजय मिळवलेला आहेस. तू सैतानावरती विजय मिळवलेला आहेस. धन्यवाद देतो परमेश्वरा. येशू तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. आम्ही जी काय आराधना केली ती तू मान्य केली त्याबद्दल आभार मानतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मनात देत आहे. पवित्र आत्मा इतरची भक्ती आराधना तू चालव. पवित्र आत्मा तुम्हा प्रत्येकाचा ताबा घे आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आपण सर्वजण बसून घेऊ प्रभूच्या समोर. हालेलुया. या वेळेमध्ये आपण ऑफरिंग घेणार आहोत. कोणाला काही गीत गायचं आहे? प्रभाती श्रेष्ठ गीत गातील आणि आयरन गोळा करत असताना त्यासोबत कोणत्या पाहतो म्हणजे तो व्यवस्थित गोळा करा. प्रेज द लॉर्ड. गाणं गाऊया. किती जणांना आनंद झाले. खरंच परमेश्वर आपल्यासाठी त्या क्रॉसवर गेला, आपले सर्व अपराध त्याने घेतले आणि पुन्हा आज तिसऱ्या दिवशी तो आपल्यासाठी पुनरुत्थान झालेला. प्रेज द लॉर्ड. आपण गीत गाणार आहोत. दिन है खुशी का हालेलुया, नई जिंदगी का हालेलुया. त्याच्या बसलेल्या फटक्याने आपल्याला नवजीवन भेटलेले. गीत गाऊया आपण. दिन है खुशी का हालेलुया, नई जिंदगी का हालेलुया. दिन है खुशी का हालेलुया, नई जिंदगी का हालेलुया. जिंदा हुआ है मेरा खुदा है, जिंदा हुआ है मेरा खुदा है, मेरा खुदा है हालेलुया, मेरा खुदा है हालेलुया. दिन है खुशी का हालेलुया, नई जिंदगी का हालेलुया. वो बादशाह है हालेलुया, सबका राजा है हालेलुया. वो बादशाह है हालेलुया, सबका राजा है हालेलुया. कैसी हो आफत, कैसी मुसीबत, कैसी हो आफत, कैसी मुसीबत, मेरी फतह है हालेलुया. दिन है खुशी का हालेलुया, नई जिंदगी का हालेलुया. कब्र पे जाके सबने देखा, मरियम ने देखा, हमने देखा. कब्र पे जाके सबने देखा, मरियम ने देखा, हमने देखा. यीशु मसीह की कब्र है खाली, यीशु मसीह की कब्र है खाली. पत्थर हटाया हालेलुया, पत्थर हटाया हालेलुया. दिन है खुशी का हालेलुया, नई जिंदगी का हालेलुया. जीवन की रोटी हालेलुया, जीवन का पानी हालेलुया. जीवन की रोटी हालेलुया, जीवन का पानी हालेलुया. आदि है यीशु, अंत है यीशु, आदि है यीशु, अंत है यीशु. वो रास्ता है हालेलुया, वो रास्ता है हालेलुया. दिन है खुशी का हालेलुया, नई जिंदगी का हालेलुया. थैंक यू. हालेलुया. या वेळेमध्ये आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि दान आणि दर्शनासाठी आपण प्रार्थना करूया. आपल्यामध्ये माता सिस्टर आहेत त्या या दान दर्शनासाठी प्रार्थना करतात. धन्यवाद धन्यवाद. तुझी स्वात्रान या सौग्यशा परमेश्वरा, ही सुंदर शिवळ तुझ्या पवित्र मंदिरात येण्यासाठी दिली म्हणून तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा,
तुझी आराधना उपासना करण्यासाठी तू आमचं मुख उघडलं, आमच्या मोडक्या तोडक्या शब्दाची प्रार्थना तू स्वीकार केली म्हणून तुझे Yes, उपकार. yes, yes. हे जे दान आम्ही तुझ्या भंडारात दिलेलं आहे पप्पा, ह्या दानावर तुझा आशीर्वाद कर. ज्यांनी दिलं त्यांना तू आकाश कपाट उघडून दे. जे देऊ शकले नाही प्रभू परमेश्वरा त्यांचे मार्ग मोकळे कर आणि तिने तुझ्या भंडारात द्यावं असं जयाने आणि कृपेने हो. या दानाचा उपयोग तुझ्या सेवेसाठी आणि तुझ्या गौरवासाठी हो. येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक पित्या. आमेन. आपण या वेळेमध्ये उभं राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि एक स्तोत्रसहिताचं वाचन करू. स्तोत्रसहिता 98 आपण वाचणार आहोत. स्तोत्रसहिता 98 आपण सर्वांनी एकत्र वाचूया. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्य केले आहे. त्याने आपल्या उजव्या हाताने आपल्या पवित्र बाहूने स्वतःसाठी विजय साधला आहे. परमेश्वराने आपला विजय विदित केला आहे. राष्ट्रासमक्ष आपले न्यायपण प्रगट केले आहे. त्याने इस्रायलाच्या घराण्यावरील आपली दया व आपली सत्यता याचे स्मरण केले आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा. परमेश्वराचे गुणगान वीणेवर करा, वीणेवर सुस्वर स्तोत्रे गा. कर्णा व शिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा. समुद्र व त्यातील सर्व काही, जग व त्यात राहणारे हर्षनाद करो. नद्या टाळ वाजवत, पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गावत. कारण तो पृथ्वीचा न्याय करण्यास आला आहे. तो जगाचा न्याय यथार्थतेने करील व लोकांना न्याय सरळपणे करील. परमेश्वर वाचलेले स्तोत्र आशीर्वादित करू. आणखीन पुन्हा एकदा आपण दुसरं आणि तिसरं वचन आपण पुन्हा एकदा वाचूया. परमेश्वराने आपला विजय विदित केला आहे. राष्ट्रासमक्ष आपले न्यायीपण प्रगट केले आहे. त्याने इस्रायलाच्या घराण्यावरील आपली दया व आपली सत्यता याचे स्मरण केले आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. आणि परमेश्वरानं विजय विदित केलेला आहे. तो पुन्हा उठलेला आहे, पुनरुत्थित झालेला आहे आणि त्यानं विजय मिळवलेला आहे. तो विजय त्यानं आपल्या सर्वांना प्रगट केलेला आहे. आणि तो सांगत आहे की पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिलेला आहे. आणि सर्व लोकांनी तो विजय पाहिलेला आहे की येशू पुनरुत्थित झालेला आहे. म्हणून या वेळेमध्ये आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि या वाचलेल्या स्तोत्रासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आपल्यामध्ये रुपालित आहेत, त्या तिथूनच प्रार्थना करतील आजच्या स्तोत्र वाचनासाठी. बसून घ्या आपण सर्व. हालेलुया, हालेलुया. या वेळेमध्ये पुन्हा एकदा मोठ्याने म्हणे हालेलुया. देवाची स्तुती असो. सुरुवातीला आपण घोषणा देणार आहोत आणि मला आशा आहे की सर्वजण मोठा आवाज करतील. प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. बाजूच्याला सांगा, त्याच्या हातात हात देऊन की प्रभू उठला आहे आणि तुझ्यासाठी तो उठला आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आज पुनरुत्थानाचा दिवस आहे. भरपूर लोक त्याला ईस्टर म्हणतात. तर सर्वांना सांगू इच्छित आहे की ईस्टर हा प्रॉपर शब्द नाही. तेव्हा तुम्ही जेव्हा विशेष करत असाल व्हॉट्सअपवरती किंवा हातात हात देऊन जेव्हा तुम्ही एकमेकाला विशेष करत असाल तर ईस्टर हा शब्द वापरण्यापेक्षा पुनरुत्थान हा शब्द मराठीमध्ये वापरू शकता किंवा रिझरेक्शन आणि पुनरुत्थान हे प्रॉपर शब्द आहेत. हालेलुया. तर आज ईस्टर हा शब्द
बरोबर नाही. तो ईस्टर एका देवीचा शब्द आहे आणि जर तुम्ही गुगल केलं तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. त्याबद्दल काही मी जास्त बोलणार नाही. तर ही एक तुम्हाला सांगावंसं वाटलं. तर आज आपण पुनरुत्थान दिवस आपण साजरा करत आहोत आणि ज्याप्रमाणे पुनरुत्थानाच्या संदर्भामध्ये आपण पाहतो की चारही शुभवर्तमानामध्ये पुनरुत्थानाच्या संदर्भामध्ये चारही शुभवर्तमानामध्ये आपल्याला पॅराबल पाहायला मिळत आहे. मत्तई याचा 28 अध्याय 1 ते 15 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर मार्क याचा 16 अध्याय 1 ते 8 या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर लूक शुभवर्तमान याचा 24 अध्याय 1 ते 12 या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि योहान याचा 20 अध्याय 1 ते 10 वचन या चारही शुभवर्तमानामध्ये आपल्याला येशू पुनरुत्थित झालेला दाखला किंवा पुनरुत्थान कशा प्रकारे झालं त्याबद्दल या चारही शुभवर्तमानामध्ये लिहिलेलं आहे. जर तुम्ही या 4 शुभवर्तमानाचा जर तुम्ही अभ्यास केला तर प्रत्येक शुभवर्तमानामध्ये थोडंसं वर्णन वेगवेगळ्या स्वरूपामध्ये केलेलं आहे. वर्णन वेगवेगळं असलं तरी महत्वाची ही गोष्ट आहे की येशू उठलेला आहे. हालेलुया. येशू पुनरुत्थित झालेला आहे आणि हे सगळं जगानं पाहिलेलं आहे. या जगामध्ये असा कोणताच व्यक्ती नाही की त्यानं मृत्यूवरती विजय मिळवला आणि तो स्वर्गामध्ये गेलेला. हालेलुया. येशूनं काही लोकांना जिवंत केलं परंतु ते जिवंत झालेत फक्त, परंतु येशू जिवंत झाला आणि सर्व लोकांच्या समोर तो स्वर्गामध्ये उचलला गेला. सर्व जगानं येशूला पाहिलेला आहे त्या काळामध्ये. म्हणून ही घटना या जगामधील एक महत्वाची घटना आहे. हालेलुया. अशी घटना या जगामध्ये कधीच झाली नाही असं आपल्याला माहीत आहे. तर आज पुनरुत्थान दिवस आहे. पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये आपण काही गोष्टी आपण पुनरुत्थानाच्या संदर्भामध्ये आपण पाहणार आहोत. हालेलुया. आपण त्यासाठी एक शास्त्रभाग वाचा मत्तई 16 अध्याय 21 वचन. मत्तई नाही, 1 मिनिट, तो नाही शास्त्रभाग. मत्तई 12:40 वचन. कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. किती दिवस? 3 दिवस 3 रात्री. ही भविष्यवाणी केलेली आहे. म्हणजे येशू येण्याच्या अगोदरची भविष्यवाणी. येशू किती दिवस राहील इथं सांगत आहे की 3 दिवस 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात जसा योना राहिला त्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र म्हणजे येशू जेव्हा मरण पावणार, मरण पावल्यानंतर तो किती वेळ राहील? 3 दिवस आणि 3 रात्र त्या गुहेमध्ये त्याला ठेवण्यात येईल. नवीन करारामध्ये तुम्हाला काही शास्त्रभाग असे सुद्धा पाहायला मिळतील की त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की येशूनं काय केलं? 3ऱ्या दिवशी तो उठला. हालेलुया. तेव्हा तुमचा गैरसमज किंवा आपला गैरसमज असा होण्याची शक्यता आहे की येशू ख्रिस्त 2 दिवस गुहेमध्ये होता, 2 रात्र आणि 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. परंतु खरं पाहिलं असता की 3 दिवस 3 रात्र जसं योनाला परमेश्वरानं त्या माशाच्या पोटामध्ये 3 दिवस 3 रात्र ठेवलं त्याप्रमाणे येशूला सुद्धा 3 दिवस 3 रात्र त्या गुहेमध्ये ठेवण्यात आलं. त्याला बाहेर घेऊन जा. म्हणून आपण हे सर्वांनी थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अजून एक भविष्यवाणी येशूच्या संदर्भामध्ये याबद्दल आपल्याला पाहायला मिळालेली होती. तो शास्त्रभाग माहित आहे की हे मंदिर मी योहान याचा 2 अध्याय 19 वचन. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी 3 दिवसात ते उभारीन. इथे सांगत आहे की येशू म्हणाला तुम्ही हे मंदिर मोडून टाका, मी किती दिवसात उभे करेन? 3 दिवसात. म्हणजे मंदिर उभा करण्यासाठी किती दिवस लागणार? 3 दिवस. 3 दिवस लागणार याचा अर्थ की 3 रात्र सुद्धा त्याला लागणार. हालेलुया. म्हणून हे सर्वांनी लक्षात घ्या पुनरुत्थानाच्या संदर्भामध्ये की येशू 3 दिवस आणि 3 रात्र त्या गुहेमध्ये त्याला ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर तो पुनरुत्थित झाला. त्यानंतर आपण पाहायला मिळत आहे की याच्या संदर्भामध्ये जेव्हा 3 दिवस आणि 3 रात्रच का, कोणाला सांगता येईल? ममता सिस्टर, संख्यात्मक अभ्यास त्यांचा असतो. भविष्यवाणी होती. ठीक आहे, भविष्यवाणी हे पण एक कारण आहे की येशूने भविष्यवाणी केली होती. आपण पाहिलं आता
की आपण येशू ख्रिस्ताबद्दल योनाच्या संदर्भामध्ये सांगितलं होतं की ती भविष्यवाणी पूर्ण व्हायला पाहिजे, ज्याप्रमाणे ममता सिस्टरने सुद्धा सांगितलं की मागच्या दिवसामध्ये की भविष्यवाण्या पूर्ण होण्यासाठी सुद्धा काही गोष्टी आवश्यक असतात. त्याप्रमाणे येशू पुनरुत्थित होणार आहे, येशू उठणार आहे याच्या संदर्भामधली भविष्यवाणी झालेली होती. परंतु माझा प्रश्न आहे की 3 दिवस आणि 3 रात्रच का? तर त्यामध्ये एक प्रिन्सिपल आहे की जेव्हा आपण पाहतो की यहुदी धर्म जेव्हा आपण पाहतो, सुरुवातीला ख्रिश्चन धर्माच्या अगोदर यहुदी लोक असायचे. यहुदी लोक येशूवर परमेश्वरावरती विश्वास ठेवत होते. त्यानंतर मग ख्रिश्चॅनिटीला सुरुवात झाली. येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर ख्रिश्चॅनिटी सुरुवात झाली. त्यानंतर मग आपण पाहतो की यहुदी धर्मानुसार एखादा व्यक्ती जेव्हा मरण पावतो तेव्हा त्यांची अशी प्रथा आहे की शरीरामधला जो आत्मा असतो तो आत्मा 3 दिवस त्या शरीरामध्ये असतो आणि त्यामुळं येशू ख्रिस्तानं 3 दिवस 3 रात्र हे जे गणित त्यानं आखलेलं होतं त्यासाठी की जर त्यानं मरण पावला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा उठला असता तर यहुदी लोक काय म्हटले असते की येशू जिवंतच होता, तो फक्त म्हणजे असाच तो नाटक केलेलं होतं मरणाचा आणि तो पुन्हा दुसऱ्या दिवशी उठला. परंतु यहुदी प्रथानुसार एखादा व्यक्ती मरण पावल्यानंतर 3 दिवसानंतर त्याला घोषित केलं जाते की हा ऍक्च्युली मरण पावलेला आहे आणि याच्या शरीरामधला आत्मा 3 दिवसापर्यंत त्याच्या शरीरामध्ये असतो, असं सुद्धा त्यांची एक प्रथा होती किंवा त्यांचं एक मत होतं. आणि 3 दिवसानंतर मग शरीराला तो आत्मा सोडून जातो आणि त्यानंतर यहुदी लोक त्या व्यक्तीला मृत घोषित करायचे. म्हणून येशूनं सुद्धा हेच केलं आणि म्हणून तो 3 दिवस आणि 3 रात्र काय केलं की तो मृतावस्थेमध्ये राहिला आणि त्यानंतर तो पुनरुत्थित झाला. याचं जर उदाहरण जर पाहायचं झालं की जेव्हा लाजर मरण पावल्यानंतर येशू किती दिवसानंतर गेला? कोणाला सांगते? 4थ्या दिवशी गेला. हालेलुया. येशूला निरोप लवकर का आला ना? मेल्या येशूला निरोप का आला? परंतु येशूनं मुद्दामून त्या गोष्टीला उशीर लावला कारण येशूला हे पटवून द्यायचं होतं की मी पुनरुत्थित ख्रिस्त आहे आणि माझ्यामध्ये हे सामर्थ्य आहे की मी दुसऱ्यांना सुद्धा मरणामधून जिवंत करू शकतो. हालेलुया. समजलं? म्हणून येशूनं इंटेन्शनली मुद्दामून येशू ख्रिस्त जेव्हा लाजराची बातमी कळाली, लाजर तर येशू ख्रिस्ताच्या जवळचा व्यक्ती होता. हालेलुया. तुमच्या जवळचे व्यक्ती असल्यानंतर आपल्याला माहित आहे की जवळच्या व्यक्तीनं आपल्याला आवाज दिल्यानंतर आपण काय करतो? किती वेळानं जाणार? क्षणामध्ये जाणार. आमच्या भागामध्ये एक घटना घडली की एक मित्र होता, 2 जण मित्र होते, जिगरी मित्र होते आणि तो जो दुसरा मित्र होता तो तालुक्याच्या ठिकाणी गेलेला होता आणि तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर हा व्यक्ती खूप फ्रस्ट्रेशन होता, टेन्शन मध्ये आलं आणि यानं काय केलं की शेतामधलं औषध खाल्लं आणि त्यानंतर यानं फोन केला मित्राला की मी असं केलेलं. तो मित्र तालुक्याच्या ठिकाणी होता, म्हणजे इतक्या फास्ट मध्ये तो आला, कुणालाच माहित नाही. त्यानं फक्त त्याच्या मित्राला फोन केला. त्यानं सगळं काम सोडलं, फास्ट आला आणि त्याला दवाखान्यामध्ये घेऊन गेला. परंतु दुर्दैवानं तो वाचू शकला नाही. हे उदाहरण यासाठी सांगते की मित्राचं जे नातं असतंय की जर आपला जवळचा व्यक्ती जेव्हा आपल्याला बोलवतो आपण त्या क्षणी तिथं जातो. येशूचा लाजर मित्र होता, खूप प्रिय व्यक्ती होता, परंतु येशू तिथं गेला नाही. मेलेला आहे परंतु येशू तिथं पोहोचला नाही. त्याचं कारण हेच होतं की त्याला हे सिद्ध करायचं होतं की मी लाजराला जिवंत केलेलं आहे. हालेलुया. आणि मी पुनरुत्थान करण्यासाठी समर्थ आहे. मी पुनरुत्थित ख्रिस्त आहे आणि मी दुसऱ्यांना सुद्धा पुनरुत्थित करण्याचं सामर्थ्य माझ्याकडं आहे. म्हणून इंटेन्शनली येशू 3 दिवसाच्या नंतर लाजराकडे गेला आणि त्यानं आवाज दिला की लाजरा बाहेर ये आणि त्या क्षणी लाजर बाहेर आला. हालेलुया. एवढा सामर्थ्यवान परमेश्वर आहे. म्हणून आपण आपल्या एकमेकाच्या बाजूला सांगू की येशू पुनरुत्थित परमेश्वर आहे. सांगूया. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर पुनरुत्थानाच्या संदर्भामध्ये आपण काही वचन आपण पाहणार आहोत या वेळेमध्ये. पुनरुत्थान झालं याचा अर्थ की पुनरुत्थान ज्या काही घटना बायबलमध्ये घडत आहेत
तुम्हाला मी सध्या काही पुस्तकांचं जे ट्रान्सलेशन करत आहे त्यानुसार परमेश्वर मला आशीर्वादित करत आहे. आणि या ठिकाणी आपल्याला त्या पुस्तकामधून वाचत असताना असं मला समजले की बायबलमध्ये जे शब्द लिहिलेले आहेत ते शब्द सगळे देवाच्या इच्छेनुसार लिहिलेले आहेत. हालेलुया. त्यानंतर जो शब्द ज्या ठिकाणी पाहिजे त्याच ठिकाणी त्याला बसवलेला आहे. हालेलुया. ती सुद्धा एक दैवी योजना आहे. म्हणून लक्षात ठेवा, हे जे बायबल आहे हे बायबल असंच लिहिलेलं नाही. हालेलुया. प्रत्येक पॅराबल, प्रत्येक शब्द ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणीच त्याला ठेवण्यात आलेला आहे. त्या पाठीमागं देवाची एक विशिष्ट योजना आहे. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही याचं वाचन करायला सुरुवात कराल तेव्हा या गोष्टी तुम्हाला कळतील. हालेलुया. म्हणून हे वचन खूप महत्वाचं आहे. आणि येशू जो पुनरुत्थित झाला, येशू जेव्हा पुनरुत्थित झाला तेव्हा त्या पुनरुत्थानाच्या पाठीमागं येशूचा आपल्याबद्दल सुद्धा एक योजना होती. हालेलुया. पुनरुत्थान येशूचं झालं, त्या पुनरुत्थानाच्या संदर्भामध्ये आपल्याबद्दल सुद्धा एक देवाची योजना होती. तर ती योजना काय होती त्याबद्दल आपण वाचणार आहोत. त्यासाठी पहिलं वचन योहान याचा 11वा अध्याय 25 ते 26 वचन आपण वाचूया. योहान 11, 25 ते 26. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे. असे बोलून ती निघून गेली. आणि या ठिकाणी सांगत आहे की 25-26 वचन की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. या ठिकाणी काय सांगत आहे? पुनरुत्थान कोण आहे? येशू म्हणत आहे की मी पुनरुत्थान आहे आणि मी जीवन आहे, आणि जो माझ्यावरती विश्वास ठेवतो तो काय करेल? तो मेला असला तरी जगेल. येशू पुनरुत्थित झाला आणि त्या पुनरुत्थानाच्या द्वारे येशूनं आपल्याला सुद्धा पुनरुत्थित केलेला आहे. हालेलुया. या ठिकाणी सांगत आहे की त्याच्यावरती जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा आपण सुद्धा मेलेल्यामधून आपण काय होतो? जिवंत होतो. हालेलुया. म्हणून सांगत आहे की जो माझ्यावरती विश्वास ठेवतो, आपण त्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. इथं आपण जे काय बसलेले लोक आहोत आपण सर्वांनी येशूवरती विश्वास ठेवलेला आहे, आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवण्याच्या द्वारे आपण सुद्धा त्याच्याबरोबर पुनरुत्थित झालेला आहोत. याचा अर्थ की आपण सुद्धा येशू ख्रिस्तासोबत आपण सर्वजण जिवंत झालेलो आहोत. आणि पुढे सांगत आहे, जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हालेलुया. आता आपण कोण आहोत? जिवंत लोक आहोत. हालेलुया. म्हणा की मी जिवंत आहे. जिवंतपणा याचा अर्थ की जर आपण सायन्सच्या दृष्टिकोनातून पाहिलं की जिवंतपणा याचा अर्थ की आपलं शरीर जोपर्यंत हालचाल करत आहे किंवा आपण बोलत आहे, आपण चालत आहे, याचा अर्थ की मी जिवंत आहे. हालेलुया. परंतु आध्यात्मिक संज्ञानुसार आपण जर पाहिलं की आध्यात्मिकरित्या जर आपण जिवंत आहोत कसं ओळखलं जाणार? जेव्हा आपण येशूवरती विश्वास ठेवतो, येशूला आपल्या जीवनामध्ये स्वीकार करतो, आणि जेव्हा आपल्याला खरा परमेश्वर समजतो, आणि जेव्हा परमेश्वर समजतो तेव्हा आपण प्रार्थना करायला सुरुवात करतो, तेव्हा आपण देवाचं वचन वाचतो, तेव्हा आपण चर्चला नियमितपणे जाण्याचा प्रयत्न करतो. ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्या आध्यात्मिक गोष्टी आपण प्रामाणिकपणे करतो. याचा अर्थ की आपण कोण आहोत? जिवंत लोक आहोत. हालेलुया. जो बायबल वाचत नाही त्याला जिवंत म्हणता येणार नाही. हालेलुया. मग हे लक्षात ठेवा की बायबल वाचन किती महत्वाचं आहे, प्रार्थना करणं किती महत्वाचं आहे, त्यानंतर चर्चला जाणं हे किती महत्वाचं आहे. याचा अर्थ की आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये ज्या ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्या आध्यात्मिक गोष्टी हे करणं आपलं कर्तव्य आहे. हालेलुया. हे मॅन्डेटरी आहे. याला आपण कारण देऊ शकत नाही. मला वेळ झाला, गाडी बंद झाली म्हणून मला वेळ झाला, हे कारण आपण देऊ शकत नाही. आपलं कर्तव्य आहे, आज माझं काम होतं म्हणून मी चर्चला येऊ शकलो नाही, अशी कारण आपण देऊ शकत नाही. हालेलुया. जर आपल्यामध्ये जिवंतपणा आहे तर आपण या सगळ्या गोष्टी करणार. जर आपण जिवंत लोक आहोत तर मी प्रार्थना करणार,
तर मी देवाचं वचन वाचणार, मी चर्चला जाणार, मी ऑफरिंग देणार, दशांश देणार, मी एकमेकांच्या वरती प्रेम करणार आणि जसा येशूनं वर्तन केलं त्याप्रमाणे आपण वागणार. जसा येशूनं आपल्या समोर आदर्श घालून दिला त्याप्रमाणे आपण येशू सारखं जीवन जगणार. प्रिय, येशू देव होता ना? होता येशू देव? जर तो देव होता त्याला प्रार्थनेची काय गरज होती का? तसं पाहिलं असता काय आवश्यकता नव्हती, कारण तो देव होता ना, सर्व समर्थ आहे. त्याला प्रार्थना केली काय नाही केली काही फरक पडणार नाही, कारण त्या सामर्थ्यानं भरलेला आहे, परमेश्वराचा पुत्र आहे. परंतु तरी सुद्धा तो वेळ काढायचा आणि काय करायचा? प्रार्थना करायचा. कशासाठी त्यानं प्रार्थना केली? त्यानं आपल्या समोर कित्ता घालून दिलेला आहे. हालेलुया. का? कारण त्यानं जे केलेलं आहे ते आपण करायला पाहिजे. तो शास्त्रवचन वाचत होता येशू. का तो शास्त्रवचन वाचत होता? त्याला काय माहित नव्हतं का? ज्या येशूनं सृष्टी निर्माण केली, ज्या परमेश्वरानं सृष्टी निर्माण केली, त्याला हे बायबल माहित नसणार का? परंतु तरी सुद्धा तो मंदिरामध्ये जात आहे आणि याच्यावरती चर्चा करत आहे. हालेलुया. हे ते काय करत आहे? समजून घेत आहे, समजावून सांगत आहे लोकांना. का? कारण त्याला हे सांगायचं होतं की त्याच्यावरती जे लोक विश्वास ठेवतील त्यांनी सुद्धा हे करायचं आहे. हालेलुया. म्हणून एक मन आहे की लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे भाषा, असं आपलं जीवन असता कामा नाही. म्हणून यासाठी हे महत्वाचं आहे. म्हणून इथं सांगत आहे की येशू पुनरुत्थित झाला आणि त्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुनरुत्थित केलेला आहे. आपण मृतावस्थेमध्ये होतो. आपण ज्याप्रमाणे येशूला त्या कबरेमध्ये ठेवण्यात आलं, त्या गुहेमध्ये ठेवण्यात आलं, केव मध्ये ठेवण्यात आलं, त्या केव मध्ये काय असतो? अंधार असतो. तशी आपली परिस्थिती होती. आपण अंधारामध्ये होतो, आपण मृतावस्थेमध्ये होतो, आपण शरीरानं जिवंत होतो, परंतु आपल्याला खरा परमेश्वर माहीत नव्हता. या जगामध्ये लोक सुद्धा तसेच आहेत. ते शरीरानं जिवंत आहेत परंतु खरा देवाची त्यांना ओळख नाही. याचा अर्थ की ते कोणत्या स्थितीमध्ये आहेत? मृतावस्थेमध्ये आहेत. आणि जेव्हा त्यांना येशू समजणार तेव्हा त्यांचं पुन्हा काय होणार? पुनरुत्थान होणार. हालेलुया. कन्सेप्ट समजत आहे सर्वांना? की जेव्हा हे लोक येशूवरती विश्वास ठेवणार आणि जेव्हा ते येशूला आपल्या जीवनामध्ये स्वीकार करणार तेव्हा त्यांचं सुद्धा पुनरुत्थान होणार. म्हणून इथं सांगत आहे. आणि जेव्हा आपलं पुनरुत्थान होणार तेव्हा इथं सांगत आहे की तो कधीही मरणार नाही. हालेलुया. आपण आता जिवंत झालेले लोक आहोत. आपण सुद्धा त्या येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे आपण सुद्धा पुनरुत्थित झालेले लोक आहोत. योहान 5:25 वाचा. मी तुम्हाला कथित सांगतो की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील. अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. बस. मेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील. आपण मेलेले लोक होतो. कुणीतरी आपल्याला वाणी आपल्या जवळ आली, कुणाद्वारे सुवार्ता आपल्या जवळ आली, आपण ती वाणी ऐकली आणि त्यानंतर आपण काय झालो? येशूवरती विश्वास ठेवला, आपल्या पापांची आपण क्षमा मागितली आणि त्यानंतर येशूला आपल्या अंतःकरणामध्ये आपण स्वीकारलं, त्याच्यावरती विश्वास ठेवला, तेव्हा आपण कोण झालो? जिवंत झालो. हालेलुया. आपण पुनरुत्थित झालो. आणि इथं सांगत आहे की अशी वेळ येत आहे की पुन्हा आलीच आहे. आणि आता सुद्धा शेवटच्या काळामध्ये परमेश्वराने हीच आज्ञा आपल्याला सांगितलेली आहे की आपण काय करावं? जगाला सुवार्तेची घोषणा करावी. या कशासाठी करायची? की या जगामधील जे मृतावस्थेमध्ये लोक आहेत त्यांचं आपल्याला काय करायचं आहे? पुनरुत्थान करायचं आहे. आपण पुनरुत्थित झालेलो आहोत, परंतु आपल्याला इतर लोकांचं सुद्धा पुनरुत्थित करण्याची गरज आहे. म्हणून हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की येशूच्या पुनरुत्थानाद्वारे आपल्याला सुद्धा त्यानं पुनरुत्थित केलेलं आहे. आपल्याला सुद्धा मृतावस्थे आपण मध्ये होतो तेव्हा आपल्याला सुद्धा त्यानं काय केलेलं आहे? जिवंत केलेलं आहे. आध्यात्मिकरित्या आपण मृत होतो, आध्यात्मिकरित्या आपल्याला त्यानं पुन्हा जिवंत केलेलं आहे. रोमकरास पत्र याचं 6 ते 11 वचन. जसे तुम्ही ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्याद्वारे स्वतःच पापाला मेलेले करे पण देवाप्रित्यर्थ जिवंत झालेले असे माना. आणि जो खऱ्या अर्थानं जिवंत झालेला व्यक्ती आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी सांगत आहे की तुम्हीही ख्रिस्त येशू प्रभू
आपला प्रभू याच्याद्वारे स्वतःला पापाला मेलेले असायला पाहिजे. पापाला आपलं जीवन कसं पाहिजे? मृत पाहिजे. याचा अर्थ की मी जेव्हा आध्यात्मिकरित्या जिवंत झालेलो आहे तेव्हा आपल्याला कळत आहे की पाप काय आहे, वाईट काय आहे, चांगलं काय, हे आपल्याला समजत आहे. आपण जेव्हा प्रभूमध्ये नव्हतो तेव्हा आपल्याला माहित होतं का चोरी करणं हे चुकीचं आहे? या जगामधील लोकांना भ्रष्टाचार करणं हे पाप आहे हे माहित नाही, म्हणून ते त्या गोष्टी करत आहेत. व्यभिचार करणं हे पाप आहे, या गोष्टी देवाला आवडत नाहीत, परंतु ते करत आहेत कारण त्यांना माहित नाही. हालेलुया. परंतु जेव्हा आपण जिवंत झालो तेव्हा आपल्याला या गोष्टी कळाल्या की हे चुकीचं आहे, हे देवाला आवडत नाही, हे वाईट आहे. वाईट काय आहे, चांगलं काय आहे हे आपल्याला कळालं. आणि त्याप्रमाणे इथं सांगत आहे की आपण आता जिवंत झालेलो आहोत तेव्हा आपण पुन्हा मृतावस्थेमध्ये जाता कामा नये. हालेलुया. आपण जर चुकीचं वागत आहोत तर आपण पुन्हा कोणत्या रस्त्यावरती आहोत? पुन्हा त्या मृतावस्थेमध्ये आहोत. आपण स्वतःच वाटचाल करीत आहोत. आणि जर आपण पुन्हा मृतावस्थेच्या वाटचालीवरती आहोत तर त्याचा शेवट काय असणार आहे? नाश असणार. म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला जिवंत परमेश्वराने केलेला आहे, आपल्याला पुन्हा मरणामधून आध्यात्मिकरित्या पुन्हा जिवंत केलेला आहे. तेव्हा तो जिवंतपणा आपल्याला टिकवून ठेवायचा आहे. हालेलुया. त्या जिवंतपणामध्येच आपल्याला सर्वांना राहायचं आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिले करीत 7:39 पती जिवंत आहे तोपर्यंत पत्नी बांधलेली आहे. पती मेल्यावर तिची इच्छा असेल त्याच्या बरोबर पण केवळ प्रभूमध्ये लग्न करावायला ती मोकळी आहे. आता आपण दुसरा मुद्दा पाहत आहोत की जिवंतपणा म्हणजे नेमकं काय, पुनरुत्थान म्हणजे नेमकं काय आपल्यासाठी ते आपण पाहत आहोत. यामध्ये आपण पहिला पाहिला की आपलं पुनरुत्थान झालेलं आहे, याचा अर्थ की आपण मृत गोष्टी करता कामा नाही, आपण पुन्हा त्या मृत रस्त्यावरती आपल्याला जाता कामा नाही की ज्याचा शेवट नाश आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट इथं आपल्याला पाहायला मिळत आहे की पती जिवंत आहे तोपर्यंत पत्नी बांधलेली आहे. हालेलुया. आपला वधू कोण आहे? येशू आहे. हालेलुया. आणि जर आपला परमेश्वर येशू जर आपला वधू आहे तर या ठिकाणी सांगत आहे की तेव्हा आपण त्याच्यामध्ये काय आहोत? बांधलेलो आहोत. हालेलुया. आपण जिवंत आहोत, येशूच्या पुनरुत्थानाद्वारे जिवंत आहोत. आणि आपण जिवंत आहोत तर आपलं काम काय? त्याच्याशी प्रामाणिक राहायचं, आपल्या पतीशी, आपल्या परमेश्वराशी आपल्याला प्रामाणिक राहायचं. म्हणून जर आपण जिवंत आहोत तर त्यामध्ये दुसरी गोष्ट की आपल्यामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे. पती पत्नीचं नातं कशावरती असतं अवलंबून? प्रामाणिकपणा, होनेस्टी. हालेलुया. त्याचप्रमाणे आपलं आणि आपल्या प्रभू येशूचं नातं पाहिजे की प्रामाणिक, म्हणजे मी त्याच्याशीच प्रामाणिक असणार. याचा अर्थ की मी पाप करणार नाही, मी चुकीचं वागणार नाही, मी दुसरीकडे फोकस नाही करणार, मी माझ्या पतीकडे लक्ष देणार, मी माझ्या पतीच ऐकणार, मी त्याला त्याच्या शब्दाला मान देणार, मी त्याचा आदर करणार, मी त्याचा सन्मान करणार. या गोष्टी आहेत. म्हणून तो सांगत आहे की पती जिवंत आहे तो पण पत्नी बांधलेली आहे, परंतु आपला पती तो सार्वकालिक जिवंत आहे. आणि जर आपण त्याचे वधू आहोत तर आपलं काम आहे की आपण त्याच्यामध्ये बांधलेलो आहोत. आपल्याला आपलं दुसरं काम आहे की आपल्याला काय करायचं आहे? प्रामाणिकच राहायचं आहे. काही होऊ दे, आपल्याला प्रामाणिक आपल्या परमेश्वराच्या सोबत राहायचं आहे. लूक याचं 15:24 कारण हा माझा मुलगा मेला होता तो पुन्हा जिवंत झाला आहे, हरवला होता तो सापडला आहे. मग ते आनंदोत्सव करू लागले. जेव्हा आपण उधळ्या पुत्राच्या संदर्भामध्ये आपण हा वचन आहे, जेव्हा उधळ्या पुत्र पुन्हा आला तेव्हा इथं सांगत आहे की माझा मुलगा काय होता? मेला होता तो पुन्हा जिवंत झाला आहे, तो हरवला होता तो सापडला आहे. आणि ते आनंदोत्सव करू लागले. आपल्यामध्ये जेव्हा जिवंतपणा असतो, आपण सर्वजण पुनरुत्थित झालेले लोक आहोत. हालेलुया. आणि पुनरुत्थित झालेले लोक आहोत याचा अर्थ की आपण कोण आहोत? उठवलेले लोक आहोत, आपण जिवंत लोक आहोत ख्रिस्तामध्ये. आणि जर आपण जिवंत लोक आहोत तर इथं सांगत आहे की येशूला आनंद होणार आहे. हालेलुया. मी जर जिवंतपणामध्येच राहत आहे तरच येशूला आनंद होणार.
जिवंत झालेला आहे, परंतु तो जिवंतपणा जर मी टिकून ठेवणार नाही, मी पाप करणार, मी चुकीचं वागणार, देवाला ज्या आवडत नाहीत गोष्टी त्या मी करत राहणार, मी हट्टीपणानं जीवन जगणार, माझ्यामध्ये समंजसपणा नसणार, मी वाईट बोलणार, वाईट विचार करणार, मी एकमेकाचा द्वेष करणार, मी एकमेकाचा तिरस्कार करणार, ज्या देहाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी जर मी करत आहे तर त्या परमेश्वराला आवडणार नाही, त्या गोष्टी परमेश्वराला कधीच आवडत नाहीत. म्हणून इथं सांगत आहे की जर आपण जिवंत झालेले लोक आहोत तर त्या जिवंतपणासारखं आपलं जीवन पाहिजे. हालेलुया. ह्या जेव्हा देहाच्या गोष्टी असणार हे मृत लोकांचं लक्षण आहे. म्हणून जिवंत लोकांच्या मध्ये मृतपणाच्या किंवा मृत गोष्टींचं लक्षण आपल्याला दिसता कामा नाही. आंब्याच्या झाडाला चिकू जर आलेला असला तर काय वाटेल आपल्याला? आंब्याला आंबाच यायला पाहिजे ना. तसंच जर आपण ख्रिस्तामध्ये जर जिवंत झालेलो आहोत तर ख्रिस्ताचीच फळं दिसायला पाहिजेत ना. हा, प्रीती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, हा, ही जी काय नव आत्म्याची फळं आहेत तीच दिसायला पाहिजे. मी जर येशूवरती विश्वास ठेवत आहे तर तीच फळं दिसायला पाहिजे. माझ्या कानाखाली कोणी मारू दे, मी संयमानच त्याच्याशी बोलायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी जरी तो माझ्या समोर आला तरी मी त्याच्याशी बोलायलाच पाहिजे, त्याच्यावरती मी प्रेम करायलाच पाहिजे. हालेलुया. ही शिकवण कोणी दिलेली आहे? आपल्या प्रभू येशूने दिलेली आहे. म्हणून जेव्हा मी जर म्हणत आहे की मी पुनरुत्थित झालेला आहे, मी जिवंत झालेला आहे, तर त्या जिवंतपणाची फळं माझ्याद्वारे दिसायला पाहिजेत. आणि जेव्हा ती जिवंतपणाची फळं दिसणार तेव्हाच परमेश्वराला आनंद आपल्याबद्दल होणार. येशूने मला जिवंत केलं त्याच्या पुनरुत्थानाद्वारे, आणि जर माझी वाटचाल जिवंतपणाकडे, त्या स्वर्गाकडे जर नाही आणि मी जर रॉंग डायरेक्शननं मी नाशाच्या वाटेकडे जात आहोत, मला वाटतंय तसं मी करत आहे, मला पटतंय त्याप्रमाणे मी जीवन जगत आहे, देहाच्या वासनेनं भरत आहे, मी पाप करत आहे, चुकीचं वागत आहे, चुकीचं वर्तन करत आहे, चुकीचं बोलत आहे, जर आपण अशा प्रकारे वर्तन करत आहोत तर आपल्याबद्दल परमेश्वराला कधीच संतोष असणार नाही, आपल्याबद्दल कधीच परमेश्वर हॅप्पी किंवा आनंदी असणार नाही. म्हणून इथं सांगत आहे की जेव्हा तो उधळ्या पुत्र पुन्हा पित्याकडे आला तेव्हा पित्याला आनंद झाला. हालेलुया. म्हणून आपण जेव्हा चूक करणार, चूक केल्यानंतर आपण जेव्हा क्षमा मागणार तेव्हा परमेश्वर आपल्याला क्षमा करणार. परंतु आपण ती चूक जर पुन्हा आणि पुन्हा करत आहे तर परमेश्वराला त्या गोष्टीबद्दल आनंद होणार नाही. हालेलुया. आणि महत्वाची गोष्ट की मी पुन्हा पुन्हा सांगत आहे की जेव्हा आपण चुकीचं वागतो त्याचं प्रतिफळ किंवा त्याचा परिणाम आपल्याला भोगावाच लागतो. देव क्षमा करतो, परंतु हे लक्षात घ्या की कधी कधी आपल्याला असं गैरसमज असतं की मी चुकीचं वागणार, मी पाप करणार, मला वाटेल त्याप्रमाणे मी जीवन जगणार, परंतु त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. दावीद राजा म्हणून एक गोष्ट करायची की जेव्हा आपलं चुकत असतं तेव्हा जेव्हा आपल्याला देवाचा आत्मा सांगतो की आपण चुकलेलो आहोत, आपण त्या क्षणी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊन क्षमा मागायची. दावीद राजानं क्षमा मागितली नाही, त्याचा परिणाम काय झाला? त्याला राजपदावरून घालवून टाकलं, त्याच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स निर्माण झाले. जर त्यानं घमंडीपणा सोडला असता आणि त्यानं जर पाप क्षमा मागितली असते तर थोडीशी परमेश्वरानं ग्रेस दिली असते. पण जर आपल्यामध्ये घमंड आहे, मी क्षमा मागणार नाही, मी का बोलू, द्वेषानं रागानं जर आपलं जीवन भरलेलं आहे, एकमेकाच्या बद्दल प्रेम नाही, आपुलकी नाही, एकमेकाच्या बद्दल आदर नाही, सन्मान नाही, सहनशीलता नाही, तर आपण थोडासा विचार करणं गरजेचं आहे. कारण येशूची फळं आपल्याला दिसायला पाहिजे. आपण जिवंत लोक आहोत. जर आपण जिवंत लोक आहोत तर येशूचा जो जिवंतपणा होता तो स्वभाव इतर लोकांना दिसायलाच पाहिजे. म्हणून जर आपण त्या स्वभावामध्ये, जिवंतपणामध्ये, पुनरुत्थानामध्ये जर आपण जीवन जगत आहोत तर येशूला त्याबद्दल आनंद होणार आहे. या ठिकाणी पित्याला आनंद झाला त्याप्रमाणे येशूला सुद्धा आपल्याबद्दल आनंद होणार. येशू नेहमी आपल्याबद्दल आनंदी असणार. आपण नेहमी चांगलं वागणार, आपण नेहमी प्रेम करणार, आपण राग करणार नाही. येशू जसा होता तसं जेव्हा आपण वागत राहणार ना, याचा अर्थ की आपण खरे पुनरुत्थित झालेला आहोत. हालेलुया. समजलं की बेसिक कन्सेप्ट की येशू सारखं जर आपण वागत आहोत ना, खऱ्या अर्थानं आपण पुनरुत्थित झालेले लोक आहोत. हालेलुया. ज्याप्रमाणे आपण घोषणा दिली की येशू उठला आहे त्याप्रमाणे आपण सुद्धा उठलेलो आहोत खऱ्या अर्थाने. पण मी माझ्या मनाप्रमाणे वागणार तर थोडंसं
आपल्याला थोडंसं विचार करण्याची गरज आहे, आपल्याला बदलण्याची गरज आहे. रोम याचं 6 अध्याय 13 वचन वाचा. आणि तुम्ही आपले अवयव अनितीची साधने होण्याकरता पापाला समर्पण करत राहू नका, तर मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःच देवाला आपले अवयव काय करा, मेलेल्यामधून जिवंत झालेले असे स्वतःच देवाला समर्पण करा. आपण पुनरुत्थित झालेलो आहोत. आपण आता शरीरानं सुद्धा जिवंत आहे आणि आत्म्यानं सुद्धा आपण जिवंत आहोत. हालेलुया. दोन्ही गोष्टीमध्ये आपण काय आहोत, जिवंत आहोत. आणि आपण जर पुनरुत्थित आहोत तर आपलं जीवन कसं पाहिजे, समर्पित, देवाला समर्पित असणारं जीवन पाहिजे. आणि जर आपलं जीवन देवाला समर्पित आहे तर इथं सांगत आहे की आपण अनीतीनं वागणार नाही. हालेलुया. म्हणून इथं पहिलं सांगत आहे की आपले अवयव अनीतीचे साधने होण्याकरता, एकमेकाच्या कुरघोड्या करण्यासाठी, एकमेकाचे दोष काढण्यासाठी, एकमेकाबद्दल चुगल्या करण्यासाठी आपण प्रयत्न करणार नाही. हालेलुया. अनीतीनं वागणार नाही, चुकीचं वागणार नाही. जर आपण पुनरुत्थित झालेलो आहोत, इथं सांगत आहे की आपण पापाला समर्पण करता कामा नये, तर आपलं समर्पण कुठं असणार आहे, आपण पुनरुत्थित झालेलो आहोत तर आपलं समर्पण त्या पुनरुत्थित ख्रिस्ताकडेच असणार आहे. देहाच्या गोष्टीकडे आपलं समर्पण असणार नाही. मी हे विचार करणार नाही की दुसऱ्याचं कसं वाईट होईल, मी हे विचार करणार नाही की मी आता त्याचा बदला कसा घेईल, असा आपण कधीच विचार करणार नाही. येशूचा स्वभाव आपल्या मनामध्ये असणार. म्हणून ते सांगत आहे की तुम्ही आपले अवयव अनीतीचे साधने होण्याकरता पापाला समर्पित करत राहू नका, तर मेलेल्यामधून जिवंत झालेले. आपण मेलेल्यामधून काय झालेलो आहोत, जिवंत झालेलो आहोत. आणि जर आपण जिवंत झालेलो आहोत तर इथं सांगत आहे की आपलं समर्पण कोणत्या दिशेनं पाहिजे, परमेश्वराच्या दिशेकडेच पाहिजे. हालेलुया. आणि परमेश्वराकडे कसं आहे, सगळं चांगलं आहे. जर परमेश्वर चांगला आहे तर आपण कसे पाहिजे, चांगले पाहिजे. परमेश्वरासारखं आपल्याला बनायचं आहे. आणि खरे कन्सेप्ट जर आपण पाहिली आजच्या वचनाची, की जो पुनरुत्थित झालेला आहे तो ख्रिस्तासारखं जीवन जगणार, जो खऱ्या अर्थानं जिवंत झालेला आहे त्याच्यामध्ये तो जिवंतपणा दिसणार आहे. शेवटचं वचन आपण वाचूया. 1 थेसल याचा 4 अध्याय 17 वचन. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला समोर होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदा सर्वदा प्रभू जवळ राहू. आणि इथं पुन्हा एकदा वाचा मोठ्यानं, सर्वांनी वाचा बघू, ज्यांनी उघडलेलं वाचा एकत्र. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला समोर होण्यासाठी मेघारूढ घेतले जाऊ, आणि तसेच सदा सर्वदा प्रभू जवळ राहू. आता हे रॅप्चरच्या संदर्भामध्ये वचन. रॅप्चर मध्ये कोण जाणार, नंतर जिवंत उरलेले. हालेलुया. वचन समजून घ्या. नंतर म्हणजे जेव्हा येशू येईल आपल्याला घेऊन जाण्यासाठी, तेव्हा येशू कोणत्या लोकांना घेऊन जाईल, पहिले मेलेले ते नाही, ते सगळे उठतील, परंतु बेसिक कन्सेप्ट इथं सांगत आहे. मेलेले उठणार, जे ख्रिस्ताला समर्पण केलेले ते उठणार, परंतु या सगळ्या लोकांचं जीवनाबद्दल या वचन सांगत आहे की नंतर जिवंत उरलेले. याचा अर्थ की जे खऱ्या अर्थानं आध्यात्मिकरित्या जिवंत होते. हालेलुया. याचा अर्थ की जे मेलेले लोक होते त्यांनी खरंच आध्यात्मिकरित्या ते त्यांच्यामध्ये जिवंतपणा होता. त्यांनी समर्पितपणे आपलं जीवन प्रभूला दिलं, प्रभूची सेवा केली, प्रभूचं काम केलं, प्रार्थना केली, देवाचं वचन प्रामाणिकपणे वाचलं. याचा अर्थ की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, परंतु या सगळ्या लोकांच्या बद्दल हेच आम्हाला सांगायचं आहे की ज्या लोकांच्या मध्ये जे येशूनं पुनरुत्थान केलेलं आहे, ते पुनरुत्थान ज्या लोकांच्या जीवनामध्ये आहे किंवा ज्या लोकांच्या मध्ये तो जिवंतपणा असणार आहे, त्या लोकांना परमेश्वर कुठं घेऊन जाणार, वरती घेऊन जाणार. फक्त शरीरानं जिवंत असलेल्या लोकांना परमेश्वर घेऊन जाणार नाही. हालेलुया. काही ख्रिस्ती लोकांचं जीवन असं असणार की ते शरीरानं जिवंत असणार परंतु पाप करत आहे. याचा अर्थ की ते कुठल्या वाटेकडे आहेत, मृत रस्त्याच्या वाटेकडे ते लागलेले आहेत. हालेलुया. कन्सेप्ट समजली का मला या वचनाबद्दल? इथं काय सांगत आहे की नंतर जिवंत उरलेले. याचा अर्थ की येशू जेव्हा आपल्याला घेऊन जायला येणार त्या वेळेमध्ये
ज्यांच्यामध्ये जिवंतपणा आहे. आता जर येशू आला, आता आपण इथं एवढे जण बसलेलो आहोत, आपल्यामध्ये खरा जिवंतपणा असणार त्यांनाच येशू घेऊन जाणार. आणि जे मेलेले आहेत त्या मेलेल्या लोकांच्या मध्ये, ज्या ज्या लोकांच्या मध्ये तो जिवंतपणा होता, त्याच लोक उठले जातील आणि त्यांनाच येशू घेऊन जाणार. समजलं? म्हणून पुनरुत्थान येशूने हे केलेलं आहे. स्वतः पुनरुत्थित झाला, त्याच्या पुनरुत्थानाद्वारे त्यानं आपल्याला सुद्धा पुनरुत्थित केलेला आहे. हालेलुया. म्हणून आपल्याला त्या पुनरुत्थानामध्ये आपल्याला जीवन जगायचं आहे. आपल्याला त्या जिवंतपणामध्ये आपल्याला जीवन जगायचं आहे. म्हणून इथं सांगत आहे की जिवंत उरलेले जे लोक जिवंत असतील खऱ्या अर्थानं, त्या लोकांनाच येशू स्वर्गामध्ये घेऊन जाणार. म्हणून एका ठिकाणी रॅप्चरच्या संदर्भामध्ये वचन आहे की दोघं असतील त्यामधला एक उचलला जाईल. हा, दुसरा ख्रिस्ती पण असू शकतो ना, तो खाली का राहणार? कारण त्याच्यामध्ये जिवंतपणाच नाही. त्याला प्रार्थनेचं महत्व नाही, त्याला वचनाचं महत्व नाही, त्याला चर्चचं महत्व नाही, आध्यात्मिक गोष्टींचं त्याला महत्वच नाही. या जगामध्ये अनेक लोक असे आहेत ना की ज्यांना आध्यात्मिक गोष्टींचं काहीच पडले नाही, परंतु त्यांचं ते नावाला काय ख्रिस्ती आहे. अनेक लोक असे आहेत की ते ख्रिस्ती आहेत, विश्वास ठेवतात, परंतु मनाला वाटेल तसं जीवन जगायचं, पाप करत राहायचं, चुकीचं वागायचं. त्यांना माहित असतं की मी चुकीचं वागत आहे, परंतु वागत राहायचं. त्यांच्यामध्ये तो जिवंतपणा नसणार. म्हणून हे लक्षात ठेवा की नंतर जिवंत उरलेले, म्हणजे जे जिवंत उरलेले लोक आहेत, आता आपल्यामध्ये सुद्धा जे जिवंत असणार लोक, जर आपण जिवंत आहे तो पण जर येशू आला तर आपल्यामध्ये जे खऱ्या अर्थाने जिवंत आहेत त्यांनाच येशू घेऊन जाणार. हालेलुया. म्हणून आपल्याला कसं राहायचंय? जिवंत राहायचं. हालेलुया. फक्त शरीराने जिवंत राहून उपयोग नाही, आध्यात्मिकरित्या सुद्धा जिवंत असायला पाहिजे. आणि जो आध्यात्मिकरित्या जिवंत आहे तो सेन्सिटिव्ह असतो. सेन्सिटिव्हला काय म्हटलं जाईल मराठीमध्ये? संवेदनशील असतो. जर प्रार्थना केली नाही त्याला काहीतरी वाटणार मनाला. जर एखाद्या रविवारी जर त्यानं चर्च चुकवलेला आहे त्याला काहीतरी वाटणार, संवेदना त्याला होणार. आध्यात्मिक गोष्टी जेव्हा टाळणार आणि जो खऱ्या अर्थाने जिवंत आहे त्याला फरक पडणार त्या गोष्टीचा. हालेलुया. समजत आहे मला काय म्हणायचंय? म्हणून तुम्ही स्वतःचा विचार करा की मी संवेदनशील आहे का? हालेलुया. मी देवाचं वचन वाचलं नाही तर मला दुःख होते का? मला त्रास होतोय का? मी चर्चला नाही गेलो तर मला वाईट वाटतंय का? जर मी प्रार्थना नाही केली तर मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय का? आणि मी प्रार्थना करत आहे का? असं जर तुमचं जीवन असेल तर तुम्ही संवेदनशील आहात. याचाच अर्थ आहे की तुम्ही खऱ्या अर्थानं पुनरुत्थित झालेले लोक आहात. हालेलुया. जर ह्या गोष्टीबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही, जर चुकवलं निवांत आपण आहे, काही घेणं देणं नाही, बायबल वाचलं नाही काही आपल्याला वाटत नाही, प्रार्थना केली नाही काही आपल्याला वाटत नाही, ऑफरिंग द्या किंवा नाही द्या काहीच फरक पडत नाही. आध्यात्मिक गोष्टी ज्या आहेत महत्वाच्या, प्रभुभोजन विधीमध्ये नाही गेलं तरी चालतं. तुम्ही विचार करा की दर महिन्यामध्ये प्रभुभोजन विधी असतो, म्हणजे वर्षाचे 12 दिवस. प्रत्येकानं आपल्या मनामध्ये प्रश्न विचार की प्रभुभोजनच्या विधीमध्ये किती विधीमध्ये मी सहभागी झालो? जे संवेदनशील लोक आहेत प्रभुभोजन विधीमध्ये ते येणार, मंडळीमध्ये येणार आणि ते त्या विधीमध्ये गांभीर्याने सहभागी होणार. हालेलुया. प्रभुभोजन विधी हा गंभीर विषय आहे. जेव्हा चर्च अनाउन्समेंट करते किंवा आपल्याला माहित असते की पहिला रविवार आहे, आज प्रभुभोजन विधी आहे, तर आपण त्यासाठी अगोदरच तयारी करायला पाहिजे की प्रभुभोजन आहे, माझं जर चुकत आहे तर मला त्याची क्षमा मागायला पाहिजे, मला माझं लाईफ मला थोडंसं सुधारण्याची गरज आहे आणि त्यानंतर मी पवित्रतेनं त्या विधीमध्ये यायला पाहिजे आणि सहभागी व्हायला पाहिजे. मी पाप करत आहे आणि मी विधीमध्ये सहभागी होत नाही हा एक्सक्युजेस नाही. हालेलुया. म्हणून संवेदनशीलता आपल्यामध्ये आहे का?
मोठ्या नामाने हालेलुया, हालेलुया. येशूमध्ये आपण पुनरुत्थित झालेलो आहोत. हालेलुया. आपण जिवंत झालेलो आहोत. आणि जिवंत व्यक्तीला संवेदनशीलता असते ना. तुम्ही शरीराने जिवंत आहे, तुम्हाला जर टाचणीनं टोचलं तर तुम्हाला त्रास होणार का? होणार ना. तसंच आहे आध्यात्मिक गोष्टी, जेव्हा तुम्हाला लागणार तेव्हा तुम्हाला त्रास व्हायला पाहिजे. चर्चला नाही गेलो त्रास व्हायला पाहिजे, प्रार्थना नाही केली त्रास व्हायला पाहिजे, देवाचं वचन वाचलं नाही त्रास व्हायला पाहिजे, चर्चला नाही गेलं त्रास व्हायला पाहिजे. ज्यांना त्रास होत आहे ना त्यांनी लक्षात ठेवा की तुम्ही जिवंत आहात. ज्यांना काय पडलेलं नाही ना ते रॉंग ट्रॅक वरती आहेत, त्यांनी थोडंसं जपायला पाहिजे. हालेलुया. या वेळेमध्ये आपण उठून उभा राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. या वेळेमध्ये सर्वांनी आपले डोळे बंद करूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. येशू पुनरुत्थित झाला आणि त्याच्या पुनरुत्थानाद्वारे त्यांना आपल्याला पुनरुत्थित केलेला आहे. येशू उठलेला आहे, त्याच्या उठण्याच्या द्वारे त्यांना आपल्याला सुद्धा जिवंत केलेला आहे. प्रिय, जर आपण जिवंत आहोत तर आपल्यामध्ये ती संवेदनशीलता असणं गरजेचं आहे. जर आपली संवेदनशीलता मेलेली आहे तर थोडंसं आपल्याला विचार करण्याची गरज आहे प्रिय. कारण देवाचं वचन स्पष्ट सांगत आहे, पहिले थेस्सलुनिकयाचा 4 अध्याय आणि 17 वचन, की नंतर जिवंत उरलेले, जेव्हा प्रभू येशू येईल आणि त्या वेळेमध्ये जे जिवंत उरलेले लोक आहेत ते लोक प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जातील. जे जिवंत लोक आहेत त्यांना परमेश्वर त्या स्वर्गामध्ये घेऊन जाईल. म्हणून आपण सर्वांनी विचार करूया, आपल्या अंतःकरणाला प्रश्न विचारूया की खरोखरच मी ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित झालेलो आहो का? मी खरंच जिवंत व्यक्ती झालेलो आहो का? माझ्यामध्ये आध्यात्मिक गोष्टींच्या बद्दल संवेदनशीलता आहे का? माझ्यामध्ये संवेदनशीलता आहे. दर रविवारी मी चर्चला येणार, देवाचं वचन वाचणार, मी वेळेत चर्चला येणार. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. जर देवाचा आत्मा काही गोष्टी जर तुम्हाला सांगत असेल तर यावेळी क्षमा करा. देव तुम्हाला क्षमा करेल. या वाचलेल्या वचनानुसार जर काही गोष्टी, चुकीच्या गोष्टी जर देवाचा आत्मा तुम्हाला दाखवत आहे तर ही वेळ आहे की तुम्ही पश्चाताप करावा, पुन्हा देवाकडे वळावं आणि पुन्हा त्या जिवंतपणामध्ये जीवन जगावं. मृतावस्थेमध्ये जीवन जगू नये. येशू पुनरुत्थित झाला, त्यानं तो स्वतः जिवंत झाला आणि त्याच्याद्वारे आपल्याला त्यानं जिवंत केलेला आहे. आपल्याला जिवंतपणा सोडून द्यायचा नाही. थँक्यू लॉर्ड. प्रभुदेवा धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला मनापासून आभार मानतो. प्रभुदेवा, आज पुनरुत्थानाच्या दिवशी परमेश्वरा तुझी कृपा तू आम्हाला दिली आणि परमेश्वरा पुन्हा एकदा तू आम्हाला तुझ्या पुनरुत्थानाबद्दल एक वेगळा संदेश, एक वेगळा बोध तू केला, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, तू पुनरुत्थित झालास आणि तू आम्हा सर्वांना पुनरुत्थित केलेला आहेस. प्रभुदेवा, तू जिवंत झालास आणि आम्हा सर्वांना तू जिवंत केलेला आहेस. प्रभुदेवा, जर आम्ही जिवंत लोक आहोत तर परमेश्वरा आमच्यामध्ये तो जिवंतपणा दिसण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा, जर आम्ही जिवंत आहोत तर परमेश्वरा आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीत असणारी संवेदनशीलता आमच्यामध्ये जागृत असू दे परमेश्वरा. प्रभुदेवा, प्रत्येक गोष्टीला परमेश्वरा आम्ही नेहमी संवेदनशीलतेने प्रतिसाद द्यावा, यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा, जर आमची संवेदनशीलता मृतावस्थेमध्ये जात असेल तर आज परमेश्वरा पवित्र आत्मा इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर. प्रभुदेवा, प्रत्येकानं पुन्हा एकदा परमेश्वरा
तुझ्या बरोबर पुनरुत्थित व्हावं. पुन्हा एकदा परमेश्वरा तो जिवंतपणा परमेश्वरा त्यामध्ये टिकून राहावं, यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. कारण तुझं वचन सांगत आहे की जे जिवंत उरलेले आहेत ते प्रभूला सामोरे जातील. होय परमेश्वरा, आम्ही सर्व जिवंतपणामध्ये असावं आणि परमेश्वरा तुझ्या समवेत आम्ही त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करावा, असं तो आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. थँक्यू जीसस. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोल परमेश्वरा. जर परमेश्वर आमचं अंतःकरण कठीण झालेलं असेल, आध्यात्मिक गोष्टीबद्दल आम्हाला काहीच संवेदना होत नसतील, प्रभुदेवा अशा अंतःकरणांना तुझा पवित्र स्पर्श कर. जर प्रभुदेवा आमचं अंतःकरण खडकमय झालं असेल, तर आज परमेश्वरा पवित्र आत्मा तू प्रत्येकाच्या अंतःकरणाला स्पर्श कर. प्रत्येकाचा अंतःकरण प्रभुदेवा मृदू बनव परमेश्वरा, जेणेकरून परमेश्वरा आमचं अंतःकरण परमेश्वरा तुझ्या आध्यात्मिक गोष्टींना योग्य रीतीने प्रतिसाद देईल. उभासलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर. तो जिवंतपणा आम्हा प्रत्येकामध्ये दिसू दे. तो पुनरुत्थित ख्रिस्त आम्हा प्रत्येकाच्या जीवनाद्वारे इतर लोकांना दिसू दे परमेश्वरा. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे. आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर, दया कर. आम्ही प्रभुदेवा त्या पुनरुत्थित झालेल्या ख्रिस्तासारखं आमचं जीवन असावं, यासाठी तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये पडलेलं वचन कार्य करू दे. त्या वचनाप्रमाणे वागण्यासाठी, त्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी तू सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव आम्ही तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणाय का पित्या, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणासरून सोडले आहे तसे आमच्या ऋण आम्हास सोड. आड्या आम्हास परिषदा नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या सर्वांच्या सोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. प्रभू उठला आहे. पुन्हा एकदा प्रभू उठला आहे. सर्वांना पुनरुत्थान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. रिझरेक्शन दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.